नागपुर के कलमना पुलिस स्टेशन की डीबी टीम को वाहन चोरी के खिलाफ बड़ी सफलता हाथ लगी है। पुलिस ने गश्त के दौरान कार्रवाई करते हुए 3 आदतन अपराधियों को गिरफ्तार किया है, जबकि उनके साथ शामिल एक नाबालिग को भी हिरासत में लिया गया है। पुलिस ने इनके पास से चोरी की गई 3 दोपहिया गाड़ियां बरामद की है, जिनकी अनुमानित कीमत लगभग 1,80,000 रुपये बताई गई है। कलमना पुलिस की डीबी टीम जब इलाके में पेट्रोलिंग कर रही थी, तब उन्होंने संदिग्ध हालत में घूम रहे युवकों को रोककर पूछताछ की। कड़ाई से जांच करने पर आरोपी चोरी की गाड़ियां इस्तेमाल करने की बात कबूल कर बैठे। पुलिस ने कार्रवाई करते हुए 19 वर्षीय जुनैद उर्फ जुनैद असरार खान निवासी बड़ा ताजबाग, 19 वर्षीय मोहम्मद साजिद निवासी कामठी और 20 वर्षीय पीयूष उर्फ गड्डू निमजे निवासी पाचपावली को गिरफ्तार किया है। साथ ही एक नाबालिग को भी पकड़ा है। आरोपियों के पास से 2 हीरो स्प्लेंडर और एक बजाज पल्सर NS मोपेड जब्त की गई है। इस कार्रवाई से कलमना थाने में दर्ज वाहन चोरी के 3 अलग-अलग मामले सुलझ गए हैं। आपल्या कलमना पोलीस स्टेशन अंतर्गत एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे। तो कोण आहे, कशा प्रकारे चोरी करायची, केव्हाची घटना काय आहे? पोलीस स्टेशन कळमना येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते। आमचे डीबी पथक PSI श्री राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रमोद कंगाले, विशाल भसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश बालवंशी हे वाहन चोरीचा तपास करत होते। तपासादरम्यान त्यांनी एक विशेष मोहीम राबवून विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्यांना एक पकडण्याबाबत विशेष मोहीम राबवली। त्या मोहिमेदरम्यान त्यांना काही विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या मिळाल्या। त्यानंतर त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्या विदाऊट नंबरच्या गाड्यांचा तपास करून एक ज्युव्हेनाईल आरोपी, एक विधी संघर्षित बालक आणि 2 आरोपी ज्यांची नावं आहेत जुनैद अख्तर खान व 19 वर्ष, राहणार मोठा ताजबाग, आणि दुसरा मोहम्मद साजिद मोहम्मद सलीम राहणार ताजबाग, हे दोन्ही ताजबागला राहणारे आरोपी आहे। यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला दाखल असलेले 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि एकूण जवळपास 50-50 हजाराच्या गाड्या असा 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे। म्हणजे अटक आरोपी आहे, त्याचा चोरी करण्यामागचा हेतू काय होता, कशा प्रकारे चोरी करायची आणि त्याच्या पार्श्वभूमी काय? हे आरोपी आपले दैनंदिन शौक पूर्ण करण्यासाठी हे चोऱ्या करायचे आणि ते ताजबाग कडे राहतात, परंतु इकडे येऊन वाहन चोऱ्या करायचे। त्यांच्या ताब्यातून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले।